श्री स्वामी समर्थ. माणसाचं कर्म परत फिरून त्याच्याजवळ कसं येतं? माणसाने केलेले कर्म त्याच्याजवळ परत फिरून येते. चांगले काम कराल तर त्याचे चांगले फळ काही वेळाने नक्कीच मिळते. वाईट काम कराल तर त्याचे फळ लगेच मिळते. हे तर आपल्याला माहीतच आहे की आपल्या जीवनात चांगल्या वाईट घडणाऱ्या गोष्टी आपल्या कर्माचंच फळ असतं. परमेश्वर कोणाला ना सुख देतो ना दुःख देतो. हे तर आपल्या कर्माचेच फळ असते जे परत फिरून येते, ज्याच्यामुळे आपल्या जीवनात चांगल्या आणि वाईट गोष्टी घडत असतात. पण जेव्हा चांगली गोष्ट घडते तेव्हा त्याचे श्रेय मनुष्य स्वतःला देतो, आणि जेव्हा वाईट गोष्ट घडते तेव्हा त्यासाठी तो परमेश्वराला जबाबदार धरतो. मित्रांनो, आजची गोष्ट तुम्हाला एक चांगली शिकवण देऊन जाईल. मित्रांनो, ही कथा पूर्ण वाचा. मित्रांनो, एका गावात जानकी नावाची एक स्त्री राहत होती. तिला 8 वर्षाचा एक मुलगा होता, पण एका जत्रेमध्ये तो हरवला होता. तिने आपल्या मुलाला शोधायचा खूप प्रयत्न केला, पण तिचा मुलगा सापडला नाही. शेवटी थकून ती निराश झाली आणि तिने त्याचा निर्णय परमेश्वरावर सोडला. यापेक्षा जास्त ती काहीच करू शकत नव्हती. जेव्हा तिला मुलाची आठवण यायची त्यावेळेस तिचं हृदय भरून जायचं. जेव्हा एका मुलाचा मृत्यू होतो त्यावेळेस एवढं दुःख होत नाही, कारण माहीत असतं की तो हा जग सोडून निघून गेला आहे. परंतु जेव्हा एखादा मुलगा हरवतो तेव्हा क्षणाक्षणाला त्याची आठवण सतावत राहते. आठवणींनी काळीज भरून येतं. काय माहीत तो आहे की नाही, तो कसा आहे, कुठे राहत असेल, तो काय खात असेल, जिवंत आहे की नाही, का कुठल्या वाईट माणसाच्या तावडीत सापडला आहे, असे वेगवेगळे विचार मनात येतात. जानकी तिच्या मुलाच्या काळजीने खूपच खचून गेली होती. कधी ती जेवण बनवायची, कधी बनवायची नाही, कधी उपाशी झोपून जायची. आता 2 वर्ष होऊन गेली होती आणि तिचा विश्वास पण आता डगमगायला लागला होता. मुलाशिवाय तिचं या जगामध्ये कोणीच नव्हतं, त्यामुळे तिची जगण्याची अपेक्षा संपत आली होती. तिनं आपल्या आयुष्याचा एक नियम बनवला होता की ती स्वतःसाठी भाकरी बनवताना अजून एक भाकरी करायची आणि ती आपल्या घराच्या बाहेर ठेवायची, जेणेकरून एखादा उपाशी माणूस येऊन ती भाकरी घेऊन जाईल आणि त्याची भूक शांत होईल. या पद्धतीने ती महिला दररोज एक भाकरी घराच्या बाहेर ठेवत असे आणि सकाळी उठून बघत असे तर ती भाकरी तिथं नसायची. ती समजून जायची की कोणी उपाशी माणसानं ती भाकरी खाल्ली असेल. तिला असा विश्वास होता की याप्रमाणे तिचा मुलगा कसा असेल, त्यालाही कोणीतरी खाऊ पिऊ घालत असेल. या प्रकारे जानकीचा हा नित्य नियम होऊन गेला होता. एक दिवस तिने पाहिलं की ती जी भाकरी बाहेर ठेवत आहे त्या भाकरीला एक अपंग माणूस घेऊन जात आहे. त्याबद्दल तिचं काही म्हणून नव्हतं, पण तो अपंग माणूस जाताना म्हणत असे की तुम्ही जे वाईट करताय ते तुमच्या जवळच राहील आणि तुम्ही जे चांगलं करत आहात ते 4 पट होऊन तुमच्याकडे येईल. जानकी असा विचार करू लागली की या माणसाने मला धन्यवाद तर दिले नाहीत, उलटसुलट काहीतरी वेगळंच बोलून गेला. खूप दिवस निघून गेले. जानकीचा नित्यक्रम चालूच होता. ती भाकरी बाहेर ठेवत असे आणि तो अपंग माणूस ती भाकरी घेऊन जात असे आणि जाताना म्हणत असे की तुम्ही जे वाईट कराल ते तुमच्या जवळच राहील आणि जे चांगलं कराल ते 4 पट होऊन तुमच्याकडे परत येईल. जानकीला त्या माणसाचा खूप राग यायला लागला. ती विचार करत असे, हा माणूस तर धन्यवाद देत नाही, उलट माझ्याबद्दल वाईट बोलून जातो. तेव्हापासून तिच्या मनामध्ये त्या अपंग माणसांबद्दल तिरस्कार निर्माण झाला. या संसारी आयुष्यात माणसाचं हे चुकतं की आपण जो दानधर्म करतो, परोपकार करतो, त्याच्या बदल्यात आपण आपली स्तुती ऐकायची इच्छा ठेवतो. परंतु हे सत्य आहे की जर आपण परोपकार केला, दानधर्म केला आणि त्याच्या बदल्यात जर आपण प्रशंसा ऐकली तर त्याचं पुण्य निघून जातं. आपण कोणतंही दानधर्म केलं, परोपकार केला आणि त्याच्या बदल्यात आपण आपली स्तुती ऐकली तर तो हिशोब बरोबर होतो आणि आपलं पुण्य कर्म निघून जातं.
ते पुण्यकर्म एक व्यवहार बनून जातो. जानकीला त्या अपंग माणसाचा खूप राग यायला लागला होता. तिला त्याच्यापासून सुटका हवी होती. तिला असं वाटत असे की मी बाहेर जी भाकरी ठेवते ती दुसऱ्या कोणीतरी घेऊन जावी. असा विचार करून तिने त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी एक योजना आखली. एक दिवस तिने आपल्याबरोबर अजून एक भाकरी बनवली आणि त्याच्यामध्ये विष मिसळलं. तिला वाटलं की आपण ही भाकरी बाहेर ठेवली तर रात्री तो अपंग माणूस ही भाकरी घेऊन जाईल आणि ती खाल्ल्यानंतर तो मरण पावेल आणि त्याच्यापासून कायमची सुटका होईल. असा विचार करून ती भाकरी ठेवून घरात निघून गेली. परंतु म्हणतात ना, मनुष्य जेव्हा एखादं पाप करतो तेव्हा त्याचं मन त्याला खायला लागतं. सर्वप्रथम तो आपण केलेल्या पापालाच घाबरायला लागतो. त्याचं अंतर्मन त्याला सांगत असतं की तू वाईट कृत्य केले आहेस. असंच जानकी बरोबर झालं. तिचं मन तिला खायला लागलं की स्वतःच्या स्तुतीसाठी तू हे काय करायला निघाली आहेस. तिचे हातपाय कापायला लागले. तिच्या कशाला कोरड पडली. तिचं मन अस्वस्थ होऊ लागलं. तेव्हा ती पळत पळत गेली आणि विष घातलेली भाकरी घेऊन आली आणि तिने ते भाकरी चुलीमध्ये जाळून टाकली आणि पटकन अजून एक भाकरी बनवली आणि घराच बाहेर ठेवून आली. तेव्हा कुठं तिचं मन शांत झालं. इतक्यात तो अपंग माणूस पुन्हा आला आणि ती भाकरी घेऊन गेला आणि जाता जाता म्हणाला, तुम्ही जे वाईट कराल ते तुमच्या जवळच राहील आणि जे चांगलं कराल ते 4 पट होऊन तुमच्याकडे परत येईल. एवढे बोलून तो माणूस निघून गेला. हळूहळू संध्याकाळी झाली आणि कोणीतरी जानकीचा दरवाजा ठोठावला. तिने दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून ती थक्क झाली. 2 वर्षापूर्वी हरवलेला तिचा मुलगा समोर उभा होता. त्याचे कपडे फाटलेले होते. खायला व्यवस्थित न मिळाल्यामुळे तो एकदम दुबळा झाला होता. त्याचे डोळे खोल गेले होते. तो खूप अशक्त दिसत होता. मुलाला बघून जानकी रडत त्याला मिठी मारते. तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की 2 वर्षापूर्वी हरवलेला तिचा मुलगा आज परत तिला मिळाला होता. तिला असं वाटत होतं की ती कोणतं तरी स्वप्न बघत आहे. तिचा मुलगा आईला बघून खूप खुश झाला होता. तो म्हणाला, आई, हा परमेश्वराचा चमत्कारच आहे की मी घरी परत आलो. आई, मी हरवल्यानंतर दिवसभर रस्त्याने भटकत होतो. भुकेने व्याकुळ व्हायचो. कोणी काही खायला दिलं तर खात होतो, नाहीतर मी तसाच उपाशी झोपत होतो. आज जेव्हा मी रस्त्याने इकडे यायला निघालो तेव्हा मी भुकेने एकदम व्याकुळ झालो होतो. माझ्यामध्ये चालण्याची शक्तीही नव्हती. अशा अवस्थेत मी चक्कर येऊन पडलो. तेव्हा एक अपंग माणूस माझ्याजवळ आला आणि त्याने मला त्याच्या जवळची भाकरी खाऊ घातली आणि म्हणाला, ही भाकरी तर मी माझ्यासाठी घेऊन चाललो होतो, पण आज या भाकरीची तुला जास्त गरज आहे. मी त्यांच्याजवळून भाकरी घेऊन खाल्ली. तेव्हा मला थोडं बरं वाटलं. तो अपंग माणूस मला थोड्या अंतरावर सोडून कुठे गेला माहीत नाही. हळूहळू चालत मी इथपर्यंत पोहोचलो आहे. हे ऐकून जानकीच्या पायाखालची जमीन सरकली. हळूहळू भिंतीचा सहारा घेऊन ती खाली बसली. तेव्हा ती मनाशीच म्हणाली, अरे देवा, आज मी काय करत होते. आज मी बनवलेली विषाची भाकरी खाऊन आज माझाच मुलगा मरण पावला असता. आज वारंवार तिच्या मनामध्ये विचार येत होते की परमेश्वराने माझ्या मुलाला वाचवले. जानकीला त्या अपंग माणसाच्या बोलण्याचा अर्थ आता कळाला होता की तू केलेले वाईट तुझ्या जवळच राहील आणि तू केलेले चांगलं 4 पट होऊन तुझ्याकडे परत येईल. आज मी केलेल्या चांगल्या कृत्यामुळेच माझा मुलगा मला परत मिळाला आहे. त्या दिवसापासून जानकी नियमाप्रमाणे एक भाकरी घराच्या बाहेर ठेवत असे. परंतु त्या दिवसापासून तो अपंग माणूस भाकरी न्यायला कधीही आला नाही. तेव्हा जानकी विचार करू लागली की त्या अपंग माणसाच्या रूपात परमेश्वरच माझ्या घरी येत होते, जेणेकरून मला माझा मुलगा परत मिळेल. तात्पर्य: माणसाने सदैव चांगलं काम करत राहिलं पाहिजे. कधीही आपल्या चांगल्या कामाची स्तुती करून घेऊ नका. कोणावर उपकार केल्यासारखे वागू नका.
तुमचं चांगलं कृत्य कधी ना कधी तुमच्याकडे परत येईल. चांगल्या कामाचे चांगलेच फळ मिळते. ते कधीही निष्फळ होत नाही आणि वाईट कृत्य लगेच आपला प्रभाव दाखवतो. एक वाईट कृत्य सगळ्या चांगल्या कृत्यांना झाकून टाकते. मित्रांनो, आपल्याला कायम चांगले कृत्य करायला पाहिजे, जेणेकरून ते परत आपल्या जवळच येईल. ज्या प्रकारे शेतात पेरलेले बी फळ स्वरूपात मिळते, त्या प्रकारे आपण केलेले चांगलं कृत्य कायम चांगले फळ घेऊनच आपल्याकडे येतात. चांगलं कृत्य कायम फळाच्या स्वरूपात मिळते, तर वाईट कृत्य कायम विषाच्या स्वरूपात मिळते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.